नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा येत्या 24 तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया। तर येत्या 24 तासात वातावरणात बदल जबरदस्त होऊन जबरदस्त विजांच्या कडकडाटासह तुफान पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये या पावसाचा अंदाज कोणत्या वेळेला बघायला मिळणार आहे सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकांन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा। त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ संपूर्ण बघा, मध्ये स्किप करू नका, कारण प्रत्येक जिल्ह्याचा आणि तालुक्याचा हवामान अंदाज सांगितलेला आहे। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर महाराष्ट्रात येत्या 24 तासामध्ये पावसाचा अंदाज जबरदस्त बघायला मिळणार आहे। तर विजांच्या कडकडाटासह या पावसाचा अंदाज असणार आहे। सविस्तर अंदाज जाणून घेऊया। तर आज तारीख 17 सप्टेंबर 2025 या तारखेला या पावसाचा जोर असणार आहे। तर सविस्तर माहिती जाणून घेऊया, कोणत्या वेळेला कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यात पावसाचा अंदाज राहील। तर महाराष्ट्राकडे दुपारच्या दरम्यान पावसाची स्थिती ही दक्षिण भारताकडे केरळ, कर्नाटक, गोवा या भागात जोरदार स्वरूपात राहील। तमिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश हलका मध्यम पाऊस दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। भारताच्या पूर्वेकडे दुपारच्या दरम्यान मध्यम हलका पाऊस ठिकठिकाणी राहील। मात्र महाराष्ट्रात कोकण विभागाकडे अतिवृष्टीसारखा पाऊस असून महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा या भागातही ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दुपारच्या दरम्यान असणार आहे। तर सविस्तर माहिती जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणाकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा जोर सावंतवाडी, अंबोली, रामगड, चांदगड, अल्टोना, बेडशी या भागात असून कर्नाटक राज्याचा परिसर भाजी, बेळगाव, धामणे, राणाकुंडे, कानापूर, नेटूर, गुंजी, बीदी मुसळधार पावसाचा अंदाज आहे। गोवा राज्याचा परिसर पणजी, वास्को द गामा, बंडोरा, तिक्सा, आलगोटे, मडगाव, कुचकोडे, रिवोना, जागवी या भागातही अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील। वेंगुर्ला, महापण, कुडालही जोरदार पावसाचा अंदाज आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कडेगाव, पटेगाव मुसळधार स्वरूपात राहील। बायगणी, पयुक्का, असल, मालवणलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पोंढा, राधानगरी, खारेपट्टण, गगनबावडा अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे। विजयदुर्ग, वडापेठ, पूर्णागड, रत्नागिरी, नेरवा, मुलगोण किनारपट्टीच्या भागामध्ये हलका पाऊस राहील। राजापूर, रेपटण, लांजा, बेलकर, साखरपा, संगमेश्वर, माखनजन या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे। कोल्हापूर जिल्ह्याकडे मलकापूर, कोकरूड, परोळा, संगरूळ जोरदार पावसाचा अंदाज राहील। तसेच कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये अजरा, नेसरी, अड्डाला जोरदार पावसाचा अंदाज आहे। कुरणवाडी, सांकेश्वराची कोडी, निपाणी, सल्लगा हलका पाऊस बघायला मिळणार आहे। कोल्हापूर, जिजविल, किनकोडाली, अष्टा हलक्या पावसाचा अंदाज राहील। सांगली जिल्ह्याकडे जोर कमी राहील दुपारच्या दरम्यान। पावसाची शक्यता ही देसिंग, कोची, धागलपूर या भागात असून जत, बिलर, कानामडी आणि अडाली, तेलसंग, तिकोटा, विजयपूर या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर सातारा जिल्ह्याकडे कराड, कडेगाव, मायानी, पुसेवाली, औंधवड, उजनी, दादेवाडी मध्यम पावसाचा अंदाज राहील। सातारा, रहिमतपूरलाही बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये कोयना, पटण, अरळ, अरवाडे, उसोटपोट, सागदेव, लोटे, चिपळूण मुसळधार पावसाचा अंदाज राहील। तसेच माखनजन, संगमेश्वरलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। दागाव, खेड, सागदेव, महाबळेश्वर, घोगरे, मंदनगर, दापोली, पाचपणी, कलसीत या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे। महाड, वर्धन, गोरेगावलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील। पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर वाढलेला असून टाला, इंदापूर, जिटे, लवासा आणि शिरगाव, सौंदगड, नागोठाणा मुसळधार पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह जबरदस्त बघायला मिळणार आहे। रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे जोर कमी राहील। चोंडी, अलिबाग, पिंजारी या भागात पेंच, खोपोली, कामशेतलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। कर्जत, कुसत, पेटणारेल तुफान पावसाचा अंदाज राहील। मुंबई, उरण, नवी मुंबई, पनवेललाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। घाट माथ्याकडे जोर वाढलेला असून निंजाले, बदलापूर, कल्याण, डोंबिवली, उमडी, मिरा भाईंदर जोरदार पावसाचा अंदाज राहील। खटवाली, शहापूर, उंबरपाडा, पेलविलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। सपाले, गोडमाल, वाडा, पालघर, मन्नोर मध्यम पावसाचा अंदाज राहील। खोटाले, करडी, वैशाला, इगतपुरी, मुनगाव, वडीवारे तसेच जव्हार, मोकळा, त्र्यंबक मध्यम पावसाचा अंदाज राहील।
आणि पांडुर्ली, सिन्नर, निमगाव सिन्नर, नांदूर शिंगोटे मध्यम पावसाचा अंदाज आहे। पुणे जिल्ह्याकडे आणि अहिल्यानगरच्या भागातही जोर बहुतांश ठिकाणी कमी राहील। सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा दुपारच्या दरम्यान जोर कमी बघायला मिळणार आहे। पंढरपूर आणि इचलगाव, सोलापूर, कुरुल, लाठी, वलसंग इकडे हलका मध्यम पाऊस राहील। धाराशिवच्या भागामध्ये बार्शी, धाराशिव, कामेगाव, बेंबली, लातूर जिल्ह्याचा परिसर तसेच कळंब-मासा, तारखेड मध्यम पावसाचा अंदाज राहील। लातूर जिल्ह्याकडे मुरुड, घाटेगाव, लातूर, रेणापूर, बोकडा तसेच खिंतोड, औसा, बाटंजी, किल्लारी, निलंगणा मध्यम पावसाचा जोर दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तर गेवराई, उमापलाई मध्यम स्वरूपात राहील। जालना जिल्ह्याकडे दुपारच्या दरम्यान जोर जास्त राहील। मंगळूर, रामशेखचोटा, तानवाडी, पानवाडी, ईश्वरनगर, परतूर जोरदार पावसाचा अंदाज आहे। जालना, बदनापूरलाही जोरदार स्वरूपात राहील। उत्तरेकडे जोर दुपारच्या दरम्यान कमी बघायला मिळणार आहे, जसे देऊळगाव, राजा, जाफराबाद, सिल्लोड, भोकरदन मध्यम पावसाचा अंदाज राहील। आणि नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता नाशिक, देवळी, ओझर, निफाड मध्यम स्वरूपात राहील। वणी, डोडांबे, चांदवडला मध्यम पावसाचा अंदाज आहे। ओझर, कळवण, देवळा इकडे मध्यम स्वरूपात राहील। सटाणा, औटी, ताहराबाद तसेच आसपासचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज आहे। धुळे आणि जळगाव जिल्ह्याकडे जोर दुपारच्या दरम्यान कमी राहील। श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागातही बहुतांश ठिकाणी जोर कमी बघायला मिळणार आहे। तसेच नांदेड, वाघाला आणि परभणी जिल्ह्याकडे पावसाचा जोर कमी राहील आणि पावसाची शक्यता धर्माबाद, पेटुंबरी, बैसना, शिवानीजोली, हिमायतनगर आणि आसपासचा परिसर मध्यम पावसाचा अंदाज राहील। परभणी जिल्ह्याकडे पावसाचा जोर उत्तरेकडे जोर जास्त राहील। परभणी, जरी, बोरी, जिंतूर, मठ्ठा, परतूर मुसळधार पावसाचा अंदाज आहे। हिंगोली जिल्ह्यातही जोर जास्त राहील। हिंगोली, औंध इकडे मध्यम स्वरूपात असून हिंगोलीच्या उत्तरेकडे जोर जास्त राहील। विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव, जयपूर, रिसोद, लोणी, लोणार, बीबी, मेहकर या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे। तसेच भापूर, डोंगगाव, मेहकर, चिखली, खेलवड, अहमदपूर, उदनापूर इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे। बाबरगाव, दिघी, नांदुर्णा, अडलबुद्रुक, दासराखेड, जोळगाव, जमात जोरदार पावसाचा अंदाज राहील। अकोला, अमरावतीकडे बहुतांश ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे। अंजनगाव, सुरजी, अकोट, असेगाव, चांदूर बाजार, चिखलदरा जोरदार पावसाचा अंदाज आहे। तसेच पावसाची शक्यता ही वर्धा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये तळेगाव, आष्टी, कर्जत आणि वडोणा, लाडगड, कोडाली, दुतिवाडा जोरदार पावसाचा अंदाज राहील। वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली इकडे हलका मध्यम पाऊस दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तसेच सायंकाळच्या दरम्यान जबरदस्त पावसाचा अंदाजा सांगली, सातारा, पुणे आणि तसेच रत्नागिरी जिल्ह्याचा पश्चिमी परिसर या भागामध्ये तुफान पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तर सांगली जिल्ह्यामध्ये सिरळ, सांगली, मंगसुळी, अथनी, अडाली, धागलपूर, बिलर्जत इकडे अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील। सातारा जिल्ह्याकडे आणि कोल्हापूर जिल्ह्याचा काही परिसर ज्योतिबा, किनी, कोडाली इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे। तासगाव, विटा, कानापूर, नरसिंहपूर, मेढा, उडाले, कराड, कडेगाव इकडे अतिमुसळधार पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान राहील। पुसेवली, औंध, वडोज, नेंदाल, देहवाडी, म्हसवड इकडे जबरदस्त पावसाचा अंदाजा सायंकाळ आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। कोयना, पटण, अरवडी, चाकदो, मेढा जोरदार पावसाचा अंदाज आहे। नांदल, फलटण आणि तसेच बारामती, लुसुंबे मध्यम पावसाचा अंदाज राहील। पुणे जिल्ह्याकडे मारगाव, जेजुरी, कडेगाव, लोणी, कालभोर, पुणे, वाघोली, राऊंड, नार्वे, बोरी इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील। आणि कवटे, पाबल, मलठण, आले आणि अळकुटी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि तसेच कोकण विभागामध्ये रायगड जिल्ह्याकडे जोर कमी राहील, मध्यम पावसाचा अंदाज राहील। कर्जत, कुसर, पेटना राहील। वाडा, आंबेगाव, मुरबाड आणि शिवाले, वई, साक्री, सम्राट, गुंडा लगतचा परिसर बघितला असता पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे जोर कमी राहील। रात्रीच्या दरम्यान वाडा, परळी, इगतपुरी, मुनगावाडीवर जोरदार पावसाचा अंदाज आहे। नाशिक आणि अहिल्यानगरच्या भागामध्ये जोर सायंकाळ आणि रात्रीच्या दरम्यान जास्त राहील। शिर्डी, पिलतांबा, कोपरगाव मुसळधार पावसाचा अंदाज आहे। नाशिक, देवळी, ओझर, नागपूर, निफाड मध्यम स्वरूपात राहील। येवला, कोसुमाडी, ममदापूर, बारम, तालवड इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे। सौदाने, मालेगाव आणि तसेच चिंचवे, औटी, सटाणा इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे। धुळे, जळगावलाही मध्यम हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये हलका पाऊस राहील आणि कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्याकडे आणि कोल्हापूर जिल्ह्याकडे मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे।
आणि तसेच सोलापूर, बीड, लातूर, नांदेड वगैरे, हिंगोली, परभणी, जालना ठिकठिकाणी हलका मध्यम राहील आणि विदर्भात चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, अमरावती, अकोला, बुलढाणा इकडे ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।